हरे जय जय राम कृष्ण हरे
हरे
शेवट तो मला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा.
किया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया नमो सच्चिदानंद नमो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी गुरु ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा प्रारंभे विनंती करो गणपती विद्यालया सागरा अज्ञान तू हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता कुदारी देशांतरी पाठवी हे रमा गणनायका गजमुखा भक्ता बहुतो शिवी आता हृदय आपुले चौभावनी आवले वरी बैसो पाऊले श्रीगुरूंचे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग येते संसारते जिथे मानवाला मिळे मोक्ष जाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास जिथे गीत बोले सजे वेदनान तुझ्या शब्द शब्दात साईच्या जटा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाला तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता मस्त मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबर आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु तुकोबर आहे. यांचा फार नाही पण 4 चरणाचा अतिशय महत्वाचा जीवनामध्ये शेवट गोड कसा करावा असा सांगणारा अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा विठाला. त्याच्यासाठी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी स्वर्गीय मीनाक्षीताई पिक्या सावंत पाटील यांची पुण्यस्मरण आहे. 6वं पुण्यस्मरण आहे. अतिशय सुंदर असं या परिवारानं आपल्या पत्नीच्या ऋणातून असेल, मुलांनी आपल्या आईच्या ऋणातून असेल,
आपल्या मुलीनं आपल्या आईसाठी छोटासा का होईना पण या पिंडदानाच्या रूपातून असेल, पण एक छोटासा केलेला एक प्रयत्न आहे. या परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे, कारण हा सात्विक परिवार आहे आणि सात्विक परिवार असल्यामुळं आज या ठिकाणी सुंदर असा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा केलेला आहे. म्हणून आबांना माझा साष्टांग दंडवत आहे. हे सहजासहजीच पुण्यस्मरण पहिलं होईल का नाही ही शंका असते, परंतु या ठिकाणी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आज फळाला आलेलं आहे. म्हणून हा सात्विक परिवार आहे. या परिवाराला पहिल्यापासून संस्काराचं वळण आहे. म्हणून या परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत, कारण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल तर या ठिकाणी हरिनाम होत असतो. याच्यासाठी माझ्या तुकोबरायचं प्रमाण उत्तम गतीची प्राप्ती व्हावी म्हणून आज या ठिकाणी एक दिवसीय नामयज्ञ सोहळा केलेला आहे. त्यांच्या पाठीमागे असा सुंदर असा परिवार आहे, तो म्हणजे आमच्या भागाचं वैभव. एक बागायतदार आमचे पिके आबा सावंत पाटील आणि त्यांना 2 मुलं आहेत. त्या मुलांचं नाव असं हितेश आणि हितोती. ही दोन्ही जुळी मुलं आहेत आणि या मुलांनी आपल्या आईच्या ऋणातून उतराय होण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. विठाला आणि त्यांचे जावई आहेत हे श्री राजू पाटील, PI मुंबई पोलीस स्टेशन. अतिशय सुंदर असं त्या जावाईने सुद्धा आपल्या सासूंच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आज या ठिकाणी या एक दिवसीय नामयज्ञामध्ये सहभागी झालेले आहेत. तसे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अभंगाकडे वळतो. माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं की बाबा हो, अरे प्रत्येकाने जीवनामध्ये आपला शेवट गोड केला पाहिजे. मी माझ्या जीवनाचा तर शेवट गोड केलेला आहे, परंतु या जड जीवाला सुद्धा सांगतात की बाबांनो, तुमच्या जीवनामध्ये या मृत्यू लोकामध्ये अनेक योनीतून जन्म घ्यावा लागतो. एक योनी कोटी कोटी फेरा केव्हा लागे मनुष्य वारा.
ते सोपं नाही मायबाप. आपण सगळेजण भाग्यवानात आहोत, कारण या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाला जन्माला आल्यानंतर एक दिवशी मरून जायचे. हो, कारण या ठिकाणी राजा महाराजा जरी जन्माला आला ना तरी त्याला एक ना एक दिवस मरायचे. म्हणून प्रत्येकानं विचार करायचं, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर जगायचं कसं आणि मरायचं कसं. कारण मरण हे निश्चित आहे. येत नाही नाही मरू आले अवतार. या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाला जन्म मिळालाय, तो फोकट मिळालाय. या नरदेहाचं सार्थक करून घ्यायचं पाहताना, कारण आज ही भूमी इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे. आणि या पवित्र भूमीमध्ये माझ्या साधू संतांनी जन्म घेतला म्हणून पवित्र आहे. पवित्र कुळ आहे, भूमी आहे, मला सांगा. अरे या भूमीमध्ये साधू संतांना जन्म घ्यावा लागला आणि आपलं कार्य पूर्ण झालं की जावं लागलंय. देवादिकांना सुद्धा या भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर काही काळ या जड जीवाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी कार्य संपलं की देवाला सुद्धा जावं लागतं. आणि एवढंच नव्हे, मी सांगून जाईन तुम्हाला. अरे ज्या वीर अर्जुनाचा पुत्र, ज्याचा वडील वीर होता अर्जुन, त्याचा पुत्र, अरे ज्याचा मामा जगाचा मालक श्रीकृष्ण आहे, त्या अभिमन्यूला सुद्धा मरावं लागलं. आपलं काय घेऊन बसला देह. जाईल त्याची काळोबा खाईल. म्हणून या मृत्यू लोकात आल्यानंतर देवाला विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, देवाला, संतांना आणि मृत्यूला विसरायचं नाही. कारण
आपण जरी त्या काळाला विसरलो ना तर काळ आपल्या आबा खरं सांगू का काहीतरी स्वर्गीय मीनाक्षी ताईंचं काहीतरी पुण्य असावं बरं का हे इतके महान सगळे महाराष्ट्रातले गायनच ऐकावं असं वाटायला लागलंय आणि मृदुंग ऐकावा बस आज काहीतरी का असे ना साक्षात आबांनी आज भगवंतालाच आमंत्रण दिलंय त्यामुळं भगवंतानं त्यातली जागा सोडली त्यावेळी हे वातावरण एवढं सुंदर झालंय कारण हे महाराष्ट्रातले कलाकार आहेत सगळे दिग्गज कलाकार आहेत आदरणीय आमचे संगीत विशारद संगीत अलंकार अशोकजी महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक अनिलजी महाराज असतील तुमच्याही चरणावरती नतमस्तक आमचे जाधव महाराज असतील आणि एक आपल्या भागामध्ये आगळं वेगळं ज्यांचं नाव आहे ते आमचे आदरणीय हरिभक्त पारायण महावीर महाराज फुले सुंदर असं गायन आहे तसेच आज अरे ज्यांच्या मुळे आज मी या ठिकाणी आहे असे अतिशय सुंदर मला खंबीर साथ ज्यांनी केले ते आमचे आदरणीय नाना महाराजजी पवार असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आणि खरं सांगतो ज्यांच्या हातामध्ये साक्षात सर्वस्वती आहे आणि वागण्यात नम्रता बोलण्यात गोडवा हृदयात गरिबीची जाण असणारे आमचे हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज कदम तुमच्याही चरणावरती नतमस्तक माझे गुरुवर्य महादेव महाराजजी सावंत असतील जगन्नाथ महाराज फुले असतील साळुंक्य महाराज असतील हे सगळे बाळ गोपाळ असतील विनेकरी बाबा असतील सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि विशेष करून आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून घराघरामध्ये कीर्तन पोहोचल असे युट्यूब वाले आमचे काय नाव आपलं भक्तियोग इंदापूर बस सुंदर असं चित्रीकरण करतायत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक बसलेली मंडळी असतील मायबाप तुमच्याही चरणावरती दोन हात तिसरं मस्तक टेकलं विठाला मला सांगायचं एवढं प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे या ठिकाणी ज्याचा जन्म झालाय जन्मले ते बाळ त्याची वाट पाहाय तसं या ठिकाणी प्रत्येक जीवाला जन्माला यावं लागणार आहे आणि मरावं लागणार आहे अरे ज्याची सून जगन्माता सीता मैया आहे ज्याचा पुत्र जगाचा मालक श्री राम आहे आणि सगळ्या राजांचा मित्र इंद्र ज्याचा मित्र आहे त्या दशरथाला सुद्धा मारावं लागलं सांगायचं तात्पर्य एकच आहे या ठिकाणी प्रत्येक जीवाला यावं लागतं परंतु जायचंय कसं हे प्रत्येकाने ठरवायचंय आज या ठिकाणी मीनाक्षी ताईने सुंदर असं आपल्या सौभाग्याचं लेणं लिहून आपल्या पतीच्या पायावरती पाय देत 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 शून्याचं विश्व निर्माण केलं आणि त्या आईनं आपला शेवट गोड केलेला आहे
मला सांगायचं एवढंच आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये शेवट गोड होत असतो, पण तो करता आला पाहिजे. अरे माझ्या ज्ञानोबरानं गेल्यानंतर साधू संतांना वाईट वाटलं यात नवल नाही हो दादा. माझ्या ज्ञानोबर आहे नंतर चारी भावंड रडत होती यात नवल नाही हो दादा. परंतु ज्यावेळी माझे ज्ञानोबराय गेले ना, त्यावेळी मात्र जगाचा मालक कर्तुम अकर्तुम अखंड ज्याची शक्ती भक्ती आहे, तो जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. देव निवृत्ती त्याच्यासाठी रडतोय ना, तो साधू परत जन्माला येणे शक्य नाही. त्यावेळी सांगितलं, अगं ह्या योगी परत जन्माला येईल का नाही मला माहित नाही, पण ज्ञानेश्वर माझा गाता मला हे दुःख पाहायला होते. त्यावेळी माता सुद्धा देवाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं की ती सुद्धा रडायला लागली आणि देवाला सांगितलं, रुक्मिणी
अगं हा योगी आता परत दिसणार नाहीये. ज्ञानदेव मने देव मने रुकमने हा योगी देखिला नयने देवाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं आणि रुक्मिणी सुद्धा ढस ढस रडायला लागली. म्हणून सांगतो दादा, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्याकरता या साधू संतांना या मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो आणि या जड जीवाचा उद्धार केला की निघून जावं लागतं. विठाला म्हणून आज इतका मोठा पर्व काळ आहे. आज विशेष करून महाशिवरात्र आहे. म्हणून सांगतो गड्या, प्रत्येकाने उपवास केलाय का? उपवास करत चला. जे काही 5 पर्व काळ सांगितलेत ना, 23 एकादशी आणि हे 5 पर्व काळ, 23 आणि 5 किती? 28 एकादशी आणि हे पर्व काळाचे उपास करत चला. जेणेकरून जे माळकरी असतील ना, त्याने हे उपास केले पाहिजे दादानो. कारण आज महाशिवरात्र आहे, मोठा पर्व काळ आहे. अख्ख्या जगामध्ये माझ्या भगवान शंकराचं अतिशय सुंदर असं गुणगान भजन चालू आहे. कारण हे भोळं दैवत आहे. व या भोळ्या दैवताला जर एखादं बेलाचं पान घेतलं आणि ओम नमः शिवाय करत करत जप करत त्या पिंडीवरती ठेवलं आणि कुठलीही अपेक्षा आपण त्या भगवंताच्या समोर केली तर ती आपली सक्सेस होत असते दादा. एवढं भोळं दैवत आहे. कारण या भोळ्या दैवतामुळं तुकोबाराय आमचे सांगतात किती आज ताईंना सुद्धा उत्तम गतीची प्राप्ती 100% होणार, यात शंकाच नाही हो. कारण आज या अशा पर्व काळावरती जर आपलं पुण्यस्मरण होत असेल तर याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय? म्हणून प्रत्येकानं भगवंताचं, भगवान शंकराला आज रात्रीच्या 12 पर्यंत का असेना, ज्याला जसं जमल त्या पद्धतीनं भगवान शंकराच्या समोर जा, भगवंताला साकडं घाला आणि भगवंताच्या पिंडीवरती बेलपत्रक व्हा आणि त्याचं नाम चिंतन करा. प्रमाणाच्या बाहेर करू नका. परंतु ज्यावेळी माझा भगवान शंकर तिसरा डोळा उघडतो ना, त्यावेळी मात्र या सृष्टीचा नायनाट केल्याशिवाय राहत नाही. म्हणून अपेक्षा सुद्धा आपल्या मापात असल्या पाहिजेत. आता काही भगवान शंकराचे भक्त असतील ते म्हणतात भगवान रामजीची उपासना करू नका, बरं का महाराज. आणि भगवान प्रभू रामचंद्राचे काय भक्त असतील ते काय म्हणतात अशोक महाराज, भगवान शंकराची भक्ती करू नका. परंतु असं काही नाही, याच्यासाठी प्रमाण तुकोबर आहे.
म्हणून नाही नका करू वार. म्हणून वारकऱ्यांनी किंवा इतर लोकांनी सुद्धा कुठल्याही देवाचं मनभावे सेवा करायची. हो, कुठल्याही भक्ताबद्दल, कुठल्याही देवाबद्दल, कुठलंही काही भगवंताचं नामचिंतन असं तर सडळ मनानं करायचं. कारण ज्यावेळी मन शुद्ध होतं ना, ज्याला मन शुद्ध करायचं त्याला ज्ञान मिळवा, आणि ज्याला धन शुद्ध करायचंय ना त्यानं दान करा. म्हणून जीवनामध्ये शेवट गोड करता येतो. प्रत्येकाने शेवट गोड केला पाहिजे. हा पर्व काळ आहे. प्रत्येकानं भगवंताचं नामचिंतन करत चला. तुकोबराय म्हणतात की शिव भोळा इतका भोळा, इतका भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. म्हणून अंतकरणामध्ये आपल्या शुद्ध अंतकरण शुद्ध करा. कारण येऊन गोपाल बसवू ना, त्यावेळी मात्र आपलं शुद्ध अंतकरण झाल्याशिवाय राहणार नाही दादानो. म्हणून मला सांगायचंय, तुकोबरायांनी जिवंत असताना त्यांच्या जीवनामध्ये शेवट गोड केलेला आहे. आपल्याला सुद्धा शेवट गोड करता येतो. परंतु आपण त्या परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे. तिथपर्यंत आपण नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताला सतत आळवलं पाहिजे. तर आपल्या जीवनाचा शेवट गोड होतो दादा. तुकोबरायला एकदा सहज देवानं सांगितलं, तुकोबराया तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये जावं लागतंय. त्यावेळी मात्र माझ्या तुकोबरायाने सांगितलं, देवा मी मृत्यू लोकांमध्ये जाणार नाही. देवानं विचारलं, काय झालं तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये न जायला? त्यावेळी मात्र तुकोबरायाने सांगितलं, देवा तुमची इच्छा आहे ना मी मृत्यू लोकांमध्ये जावं, आणि मी मृत्यू लोकांमध्ये गेलो तर माझी बी एक अट आहे, ते तुम्हाला मान्य करावं लागेल. किती अधिकार लागतो मायबाप. अरे माझ्या तुकोबरायचा इतका अधिकार होता, इतका अधिकार होता की देव सुद्धा शब्द तुकोबराने टाकावा आणि तो माझ्या देवाने झेलावा. तुकोबरायने सांगितलं, देवा मी मृत्यू लोकांमध्ये जायला तयार आहे, परंतु एका अटीवरती. देव म्हटलं, सांगा अट काय आहे तुमची? तुकोबरायनं माझ्या सांगावं की देवा मी मृत्यू लोकांमध्ये जातोय खरा, परंतु ज्यावेळी मला परत माघारी यायचंय ना, त्यावेळी मी चौघांच्या खांद्यावरती येणार नाही, मला तुम्हाला घ्यायला यावं लागेल. किती अधिकार मोठा आहे. अरे शेवट ह्यालाच गोड म्हणतात. जेव जर देवाला जर शेवटी घ्यायला बोलवत असेल, किती अधिकार मोठा झाला. देवाला सांगितलं, तुकोबराया तुम्ही जावा, या मृत्यू लोकांमध्ये जावा, तुम्हाला जायचंय, तिथल्या जड जीवाचा उद्धार करायचा आहे, तुम्हाला गाथा ज्ञानी तुकोबरायाचा गाथा निर्माण करायचा आहे, भंडाऱ्यावरती जायचंय, बोरिडी सरोवरती जायचंय आणि तुम्हाला भजन करायचंय. त्यावेळी मात्र तुकोबरायानं साष्टांग दंडवत करावा आणि या मृत्यू लोकांमध्ये यावं. आणि मृत्यू लोकांमध्ये तुकोबराय आल्यानंतर रोज सकाळी उठावं, सतत भगवंताचं नाम चिंतन. दिनरजनी हाती सतत माझ्या भगवंताचं नाम चिंतन माझ्या तुकोबरायनं करावं. आणि इतकं अळवावं भंडाऱ्यावरती जर भजन करत बसलं माझ्या तुकोबराय, तर भगवंताला सुद्धा तो मोह आवरत नसायचा. भगवंतानं माझ्या तुकोबरायच्या समोर यावं, तुकोबरायला दर्शन द्यावं. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. म्हणून लोकांना सुद्धा शेवट गोड करता येतो. शेवट तो होतो तुझी गोड मनमुनी चाल म्हणून माझ्या तुकोबरायनं
भजन सुंदर असं भजन चालू केलं आणि भजन चालू करत असताना हा गाथा सुद्धा पूर्ण केला हो माझ्या तुकोबरायनं आणि गाथा पूर्ण केला आणि गाथा पूर्ण करत असताना तुकोबरायला आठवलं मी देवाला वचन दिलंय देवाने मला घेण्याकरता काय येत नाही त्यावेळी मात्र तुकोबरायच्या मुखातून शब्द निघाले आठवण तू साधू संतांपाशी निरोप दिला की माझा एवढा निरोप भगवंतापर्यंत पोहोचवा आणि भगवंतापर्यंत निरोप साधू संतांनी पोहोचवला आणि देवाला आठवलं तुकोबरायला मी शब्द दिलाय मला तुकोबरायला घ्यायला जावं लागतंय लगेच माझ्या देवानं तुकोबरायकडे धावा केला तुकोबराय भजन करत होते अतिशय सुंदर असं भजन चाललेलं होतं आणि तुकोबरायच्या पाठीमागे येऊन माझे भगवंत उभा राहिले वाड वेळ झाला उभा आणि देव उभा राहिल्यानंतर तुकोबरायला आवाज दिला तुकोबराया अहो मी तुम्हाला घेण्याकरता आलोय चला मी विमान पाठवलंय तुमच्यासाठी प्रयाण काळी विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले म्हणून भगवंतानं विमान पाठवलं आणि तुकोबरायला घेण्याकरता आणि देव पाठीमागं उभा राहिला तुकोबरायनी भजन करत 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 त्या विमानामध्ये बसले आणि बसले असताना सगळा समाज माझ्या तुकोबरायला वाटे लावण्याकरता त्या ठिकाणी गोळा झाला होता प्रमाण योग्य प्रमाण दिलं वाढ वेळ झाला उभा पांडुरंग भगवंतानं उभा राहावं आणि तुकोबराय
बायला विमानामध्ये बसवावं, सर्व समाज रडतोय आणि त्या समाजाला माझ्या तुकोबराने सांगावं, प्रत्येक जण प्रत्येकाला शेवट गोड करता येतो. दादानो, मी निघालोय माझ्या जीवनामध्ये, मी शुद्ध अंतकरणानं भगवंताचं नाम चिंतन केलं आणि माझ्या जीवनातला शेवट गोड झालाय. माझ्या तुकोबराला हेच सांगायचंय अभंगाचं पहिलं. माझ्या तुकोबराचा शेवट गोड झाला आणि या जड जीवाचा उद्धार करण्याकरता माझ्या तुकोबराने हा अभंग लिहिला. मला सांगायचं एवढंच की शेवट तो गोड माझा बहुगोड झाला. म्हणजे शेवट जर प्रत्येकाला साधना केली पाहिजे, परमार्थ केलं पाहिजे आणि विशेष करून माझ्या तुकोबराचं अनुकरण केलं पाहिजे. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, माझा बहुगोड झाला यात शंका नाहीये. आलो निजाच्या माहेरा, भेटी रघुमाईच्या वरा. आता माझ्या तुकोबराय माहेरात गेले. माहेर कशाला म्हणता तो? ज्या ठिकाणी जन्म होतो ना त्याला माहेर म्हटलंय. आणि सासर कशाला म्हटलं जातं? ज्या ठिकाणी सासू सासरा दीर नणंद असते ना त्याला सासर म्हटलं जातं. आता मला सांगा, साधू संतांचं माहेर कुठलं आहे? माझे माहेर आता सांगतो, हा जीव रूपी आहे ना, हा जीव रूपी सून आहे किंवा प्रत्येक जीव या ठिकाणी सासरवाडीमध्ये आपली या मार्केटमध्ये, मृत्यू लोकांच्या मार्केटमध्ये हा सासुरवाणी म्हणून आलेला आहे. आणि या मार्केटमध्ये प्रत्येकाला सासुरवासीन जशी असते तसं जगायचंय. आणि ते जगत असताना सगळी नाती जपून आपल्या जीवनाचा उद्धार करून आपल्याला माहेरात जायचंय. परंतु माहेर हे साधू संतांचं पंढरपूर आहे. त्या ठिकाणी माहेरात गेल्यानंतर कोण कोण आहे हो? बहीण कोण आहे? बहीण चंद्र चंद्रमा आणि भाऊ पुंडलिक. आणि बाप कोण आहे?
भगवान पंढरीश परमात्मा आहे आणि आई रुक्मिणी माता आहे. म्हणून भगवान पंढरीश परमात्माला नाव दुसरं कुठलं आहे? विठ्ठल. बाप रखुमा देवीवरून विठ्ठलाचे भेटी आपुले संसारे करुणे ठेला. म्हणून जर माहेरात जायचंय आणि त्या ठिकाणी गेले आणि माहेरामध्ये जाऊन आता मला दुसरी कशाचीही निश्चिंत झालेली नाही. मी निश्चिंत झालोय. मला दुसरी कशाची अपेक्षा नाही. माझा सार्थक जीवनाचं झालं अभंगाचं दुसरं चरण. सगळ्यांसाठी बस. ज्यावेळी माझे तुकोबराय जीवनाचा शेवट गोड करून ज्यावेळी मृत्यू लोकातून वैकुंठाकडे गेले, भगवंताच्या विमानामध्ये बसले आणि भगवंताच बरोबर वैकुंठात गेले. जीवनाचं सार्थक झालं दादा. एवढंच नव्हे तर माझ्या तुकोबरायने सांगावं, मी आता माझ्या माहेरात आलोय. मला कशाची चिंता उरलेली नाहीये. माझ्या जीवनाचा गोड तर झाले, परंतु आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. म्हणजे रखुमाईचा नवरा कोण? विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाला आम्ही भेटण्याकरता आलोय. आता माझ्या जीवनात काही राहिलेलं नाहीये. मग आता भगवंतासंग संवाद चालू आहे. परिहार झाला, चरणामध्ये आता मला कशाची निश्चिंता राहिलेली नाहीये. मी आता भगवंतासोबत माझं परिहार राहिलेल्या दुःखाचा सगळा संवाद मी माझ्या भगवंतासंग साधलेला आहे. असो, एकदा आता काय करा, सगळेजण हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करा. वेळ होऊन गेलेला आहे. विठोबा निजाच्या माहेरा रखुमाईच्या वरा. आणि शेवट गोड झाल्यानंतर भगवंताला सांगावं, मला घेण्याकरता तुम्हाला यावं लागतंय. आणि माझ्या देवानं जशी हार तुकोबरायला द्यावी आणि माझ्या देवानं तुरंत माझ्या तुकोबरायच्या जवळ जावं आणि तुकोबरायला विमानामध्ये घेऊन वैकुंठाला घेऊन जावं. आणि नंतर वैकुंठामध्ये गेल्यानंतर सुद्धा परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागेल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आता माझ्या तुकोबराने सांगितलं, माझी वाणी तुका म्हणे वाणी गेले आता घेऊन घरी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा.
माझी वाणीच आता भगवंत घेऊन गेलाय. आता माझा पूर्ण विराम जीवनामध्ये शेवट गोड करून घेतला. आता सुकामने वाणी गेली आता घेऊ धडी. भगवंत वाणीच घेऊन गेले. आता भगवंताच्या डोक्यावरती इतकं माझा बोजा झाला की भगवंतानं वाणीच बंद केली. असं या अभंगाचा थोडक्यात मी तुमच्या पुढं विषय मांडण्याचा प्रयत्न केला. असो, झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती नतमस्तक. आणि झालेली सेवेला पूर्ण विराम 1-2 मिनिटांमध्ये देतो. आई काय असते जीवनात? प्रत्येकाच्या आई आणि वडील हे पात्र आहे. कारण आईसारखी माया लावणारी एकमेव जगात दैवत आहे, तिचं नाव आई आहे. कारण दादानो, आई एवढं प्रेम माझ्या देवाला सुद्धा देता येत नाही. अरे काही लोकांनी देवाला सांगितलं, अरे तूच आई वाचून पोरकायस. हो, म्हणून आईचं प्रेम हे फार मोठं आपल्यावरती जीव लावलेला असतो. आई म्हणजे प्रत्येकानं जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करत चला. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे 2 पात्र असतात. ते पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. अरे मी तर या मताचा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यानं माळ नाही घातली तरी चालेल, तीर्थयात्रा केल्या नाही तरी चालेल, परंतु आई वडिलांची सेवा करत चला. कारण आई सारखं दैवत या जगात कुठलं नाही. माय बाप सबसे बड़ी है माँ, सबसे सारखं दैवत या जगात दुसरं कुठलं नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. म्हणून आई फक्त आशीर्वाद आपल्याला देत असते दादानो. आणि त्या आशीर्वादामध्ये भगवंतापेक्षाही आशीर्वाद मोठा असतो दादानो. कारण त्या आईला जर एखादं लेकरू डोळ्याआड जर झालं ना आणि थोडा वेळ जरी झाला, आईला लेकरू दिसन असं झालं तर ती आई घायाळ होत असते. हो, माया मंदिर जशी एखादी घायाळ पक्षीने असते ना, ती अवस्था माझ्या त्या आईची होत असते दादा. म्हणून अरे आई गेल्यानंतर प्रत्येकाला वाईट वाटतच, यात शंका नाही. परंतु ज्याला आई आहे ना, जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंतच आईचं दर्शन घेत चला. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परेशी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करता मातेशी इतके पुण्य होय. कोटीच्या प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य एका आईला नमस्कार करण्यामध्ये आहे. आईचं दर्शन घेत चला. अरे ज्याला आई नाही ना त्याने एक काम करत चला, त्या आईच्या फोटोच्या समोर जायचं, आईला डोळे भरून पाहायचं आणि आईला सांगायचं, आई अगं तू जोपर्यंत होती ना तोपर्यंत मला तुझ्या मायेचा कधीच अंदाज लागलेला नाहीये. परंतु जशी तू निघून गेलीस ना तसा एकही दिवस अशी नाही की तुझी मला आठवण येत नाही. आणि रोज मला ज्यावेळी तू लहान असताना अंगाई गीत गायची, जोपर्यंत अंगाई गीत गात होती तोपर्यंत मला कधी झोप लागायची हे सुद्धा कळत नव्हतं. म्हणून आई मला सोडून गेली. आई तू कशाला गेली सोडून गेली आई.
माझ्या तुकोबाराने सुद्धा आईसाठी अभंग द्यावा. आईची कळवण्याची जाती करी लाभा विनम्र. त्या आईच्या प्रेमामध्ये कुठलंही स्वार्थ नसतं दादानो. म्हणून मला सांगावं असं वाटतं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याच्या आई आहे ना त्या आईला जेवढं आपल्याकडून आईची सेवा करता येईल तेवढी आईची वडिलांची सेवा करत चला. मला साक्षात पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर
Thank you.